स्वागत आहे मित्रांनो, सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मनापासून स्वागत करतो माझा यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचं. जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्या मित्र व मैत्रिणीचं देखील स्वागत करतो. तर मित्रांनो, मी काल ब्लॉग व्हिडिओ अपलोड करू नाही शकलो, कारण की मी काल आहे ना बाहेर गेलो होतो ना. संध्याकाळी आपल्या घरी पाहुणे आले आणि पाहुणे मित्रांनो खूप उशिरापर्यंत थांबले, त्याच्यामुळं राहूनच गेलं. तर जाऊ द्या मित्रांनो, आज आहे ना होणार आहे अपलोड, काळजी नका करू. पण गावात आलतो मित्रांनो दूध वगैरे घ्यायला. तर दूध वगैरे घेतलं मित्रांनो इथं बराच टाईम थांबलो, कारण की माझं काम होतं. आणि काम म्हणजे फोन वगैरे अटेंड करायचे होते, ते झाले. तर म्हटलं आता चला निघून, आता घरी पण वाट बघून असतात, कारण की लवकर जेवढं आवरण ना तेवढं बरं असतं मित्रांनो. तर चला आपण निघू लवकरात लवकर. ह्या बघा गाडी पण इथंच लावली होती. आणि ऊन पण बघा पण मित्रांनो किती पडलंय आता. फार सूर्य आहे ना डोक्यावर आलेत मित्रांनो, तरी देखील अजून घरी नाही गेलो. घरी जाऊन चहा वगैरे घेऊन ब्रश वगैरे करून मित्रांनो फ्रेश व्हायचं आहे, कारण की उठल्या उठल्या गावात आलो होतो. आणि गावात आल्यावर मित्रांनो आहे ना इथलं काम आहे ना करूनच जात असतो, कारण की तिथं नेट चालत नाही घरी. त्याच्यामुळं मग राहून जातं 12-1 वाजता व्हिडिओ वगैरे अपलोड करायला. त्याच्यामुळं म्हटलं इथूनच काय असेल ते करून जाऊ. तर चला मित्रांनो निघू लवकरात लवकर मग घरी. असं शिवांश पण उठला असेल, तो आहे ना काम नाही करू देत मित्रांनो. स्टँडवर घेऊ आधी गाडीचं, कारण की ना स्टँड खाली राहून जातं मित्रांनो, मग अडचण होते आपल्याला. तर चला निघू आता. बघा मित्रांनो, आता निघालोय तेव्हा तिकडे माझं कॉलेज आहे मित्रांनो. तिथं ग्रॅज्युएशन पर्यंत केलं आहे मित्रांनो पूर्ण. आहे का नाही, म्हणजे घरापासून लई तर लई 2-1 किलोमीटर असेल. तिकडून त्या रोडने जात असतो मित्रांनो. तिकडून देखील रोड आहे, तर इकडून हायवे पण जावं लागतं, आहे का नाही. पण जवळचे जवळ कॉलेज असल्यावर काय वाटत नाही मित्रांनो, कारण की आपल्या गावातून दुसऱ्या गावात जायचं आणि ते पण लई लांब होऊन जातं. आमच्या इथं जवळ कॉलेज होतं, काय नाही म्हटलं असं होऊन गेलं. बघा किती ऊन पडलंय मित्रांनो, बराच टाईम चालला. पटकन जवळून आवरून आपल्या आपल्या कामाला आपण पण म्हणतोय. मित्रांनो, आता संध्याकाळ झाली, कारण की दिवसभर आहे ना थोडं बाहेर कामानिमित्त गेलो, त्याच्यामुळं काय मला जमलं नाही मित्रांनो. आणि तिथून आलो आणि लगेच कसं बाजार होता आज शनिवार असल्यामुळे. तर बाजार वगैरे केला मित्रांनो, व बाजार घरी ठेवला. आणि मग पप्पाला घ्यायला निघालो मित्रांनो, कारण की त्यांनी रजा टाकली वाटतं 2-3 दिवस. तर म्हणे एक मी येतो म्हणे घरी, आहे का नाही. तर बघा मित्रांनो, देवळालीच्या खाली निघालोय. खूप अंधार आहे, असा झालाय अंधार, म्हणजे दिवस माळवला मित्रांनो, अंधार नाही म्हणणार, कारण की आपल्याला घरी येऊस्तोवर अंधार होऊ शकतो. तर बघा लाईट पण चालू झालेत आता गाड्यांचे. इथं थांबलो म्हटला. कसं आहे, बाजारचा दिवस आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जास्त पण गाड्या चालतात माणसांच्या, आहे का नाही. बाजारचे एक कसं आहे, रान वस्तीवर राहणारे माणसं आमच्या इथं जास्त आहे, त्याच्यामुळे बाजारसाठी गावात येत असतात मित्रांनो. बघा इथं कांद्याचं वावर किती मस्त आहे. हा बघा समोरच विहीर आहे मस्तपैकी, शेडबीड वगैरे. तिकडं हरभऱ्याचं वावर आहे पलीकडं. नारळी बघा किती मस्त आहे. आणि इकडं ऊस आहे मित्रांनो. इकडं आपलं काय दिसतंय मित्रांनो तुम्हाला, बघा गव्हाचं रान आहे मित्रांनो. बघा गाड्या किती जातात. गवता वगैरे वाले मित्रांनो आता घरी चाललेत काही काही, आहे का नाही. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बऱ्याच दिवसापूर्वी ना मला इथं वाघ दिसला होता. ह्या इकून आहे ना असा वाघ येत होता, आणि मी इकून येत होतो. आधी इथं बाबळी होत्या मोठ्याले, तेव्हा वाघ दिसला होता मित्रांनो. म्हणजे एकटाच होतो, पप्पाला सोडूनच येत होतो, संध्याकाळचा टायमिंग होता. तेव्हा इथं असा क्रॉस करत होता रोड. म्हणजे एकटाच होतो तरी घाबरला ना मित्रांनो. तर चला मित्रांनो लवकर निघू, कारण की बराच टाइम होऊन यायला पण. मित्रांनो निघालो तिथून, आहे का नाही. आणि संध्याकाळचा टायमिंग झालाय आता. कसं आहे, माणसं पण ज्याचे त्याचे काम आवरून आपल्या घरी किंवा बाजार करून आता घरी चाललेत. बघा मित्रांनो, एकदम स्लोली आपण गाडी चालवतो, जास्त स्पीडने पण नको, कारण की ना अशा टायमिंगला आहे ना शाळेतले पोरं वगैरे कसे पण चालते, तासा वगैरे येणार आहे ना, यांच्यापासून जेवढं जपून चालता येईल ना तेवढं जपून चालावं लागतंय. बघा समोरचा जर गाडीचा उजेड आहे डायरेक्ट तोंडावर येत असतं. तर जाऊ मित्रांनो आपण वळणला, कारण की उशीरच होईल, आहे का नाही. तर मित्रांनो आत्ताच वळणला आलो नुसतं. गाडी तिथं लावली, म्हटलं आज कसं आहे घरी जायला पण खूप उशीर होईल, कारण की आता इथंच मला पूर्ण अंधार पडला मित्रांनो. बघू शकता माझी पाठीमागं. पप्पाला म्हटलं तुम्ही आवरा मित्रांनो, कारण की इथून जाऊन आपल्याला पण लवकरच गेलं ना कसं ट्रॉफिक पण जास्त आहे, म्हणजे कसे गाड्या चालतात मित्रांनो त्या रोडला.
तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग आहे ना मग इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी व शुभ रात्र. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. माझ्या पाठीमागे बघा मित्रांनो, सगळीकडं आहे एकदम काळाघट्ट अंधार झाला. इथं पाणी मारलंय त्याच्यामुळं असं दिसतंय. बघा तिकडं एक बल्बच दिसतोय मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटू मग